पहिल्या भेटीत मला त्यांनी सांगितलंच होतं की पहिली भेट मला सदेह झाली स्वामींची, त्यानंतर तशी सदेह भेट नाही झाली. स्वामींची भेट सदेह. की मी तयार झालो आणि ते माझ्या मागे बसले होते. आम्ही चौकापर्यंत गाडी नेली. मी म्हणालो, बाबा इथपर्यंत ठीक आहे का? तर काही रिस्पॉन्स येत नव्हता. मी थांबलो चौकात आणि नंतर मी मागे बघतो तर काय कोणी नव्हतं. एका पहाटे मग मला त्यांचं दर्शन झालं. सूक्ष्मदेह ते आता त्यांनाच माहिती कसं झालं, ते काढून घेतात आणि मग ते आपण कुठल्या जगात असतो ते आपल्याला लक्षात येत नाही. ते हे तो लोक असा आहे म्हणजे काय, म्हणजे इथून म्हणजे इथे जरी आपण हा सदेह असलो आपला, तर देह सोडून आपला आतमधले जे देह आहेत तर सूक्ष्म देहाचा प्रवास तिथे सुरू होतो. हे जे काही साधना किंवा या क्रियायोग तुम्हाला शिकवल्या त्या सगळ्या सूक्ष्म स्वरूपात येऊन शिकवल्या. सदेह अजून तुमची हिरण्यलोकात. हो, तुम्ही बोललात महाअवतार बाबा 2000 वर्षापासून जिवंत आहे. हो. काय कार्य असतं त्यांचं? त्यांचं मुख्य कार्य तर हेच म्हणजे की क्रियायोग हे मुख्य त्यांचं कार्य. दत्तात्रयांचा जन्म हा बायोलॉजिकल आहे की अवतार स्वरूपात आहे? दत्त महाराजांचा अवतार कशासाठी? दत्त महाराजांचा अवतार श्री ईश याबद्दला फरक बंद होण्यासाठी. मग शस्त्र का असतात महाराजांच्या? शास्त्र हे कळतंय तोपर्यंत शास्त्राचा आपण वापर करतो, पण शस्त्राचा हा कालावधीच असेल, वेळच आली तर हे करावंच लागतं. तसं प्रत्येक योगीमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी एक योद्धा दडलेला असतो, असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात हम आया ही कब था जो जाएंगे किंवा हम गया ही कब था जो आएंगे.